साताऱ्यातील फलटण शहरात एक महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। आत्महत्येवेळी तिनं आपल्या हातावरती सुसाईड नोट लिहिली, ज्यात आपल्या मृत्यूला पीएसआय गोपाल बदने जबाबदार असल्याचं म्हटलं। गोपाल बदनेनं आपल्यावरती शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले असे सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं। गोपाल बदने हा फलटणमध्ये पीएसआय पदी कार्यरत होता आणि तो फलटण ग्रामीण पोलीसमध्ये काम करत होता। पीएसआय गोपाल बदनेनं 4 वेळा बलात्कार केल्याचं आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेनं हातावरती लिहिलं। यासोबतच प्रशांत बनकर याचंही नाव या सुसाईड नोटमध्ये आहे। प्रशांत बनकर याने देखील मागचे 5 महिने माझ्यावरती शारीरिक आणि मानसिक छळ केला असं यामध्ये लिहिलंय। प्रशांत बनकर हा डॉक्टर महिला राहत असलेल्या घराचा घरमालक होता। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता गोपाल बदने याला निलंबित करण्यात आलेला आहे। गोपाल बदने हा फरार असून त्याच्या अटकेचे आदेश देण्यात आलेत। या प्रकरणी महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयातील वरिष्ठांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच महिलेच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात खासदारांचे पीए देखील सहभागी असल्याचं बोललं जाते। त्यामुळे आता या प्रकरणात कोणाकोणाची नावं समोर येत आहेत हे पाहावं लागेल।